वैष्णव म्हणतात. तो वैष्णव गेल्याच्या नंतर, त्याला अग्निदाग दिल्याच्या नंतर त्याचं भस्म आणून महादेवाला लावायचं. कुणाचं भस्म आहे? भस्म कुणाचं आहे? शैवाचं नाही, वैष्णवाचं आहे. कुणाचं आहे भस्म? वैष्णवाचं आहे. चिता भस्म. ते चिता भस्म महादेवाला लावायचं आणि मग पूजा करायची. चालला त्यांचा नेम, चालला नेम. चालता 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 वर्ष, 6 महिने, 2 वर्ष चालला. पण एक दिवस महादेवानं कसोटी पाहण्याकरता चिता भस्म पाहायला फिरू लागला. पूर्ण जिल्ह्यात फिरला पण त्याला काही चिता भस्म भेटलं. नाराज होऊन घरी आला, दिलगीर झाला. शबरीनं विचारलं पत्नीनं, का हो, काहून नाराज आहे? भस्म नाही भेटलं. काही घाबरू नका, मी माझ्या चितेवर भस्म करते. किचनमध्ये, स्वयंपाकघरामध्ये गेली, स्वतःला अग्नी पेटून घेतला आणि एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो तिनं आपल्या काळजावर बघा भस्म केलं. ते भस्म त्यानं घेतलं, महादेवाची पूजा केली. नेमाप्रमाणे रोज पूजा झाली, याची घंटी वाजली की त्या माऊलीनं नैवेद्याचं ताट आणायचं. अशा पद्धतीनं तो त्या पूजेच्या याच्यामध्ये मग्न झाला, पूजेच्या सामुग्रीमध्ये मग्न झाला. देहभान विसरला आणि देहभान विसरल्याच्या नंतर पत्नीला आवाज दिला त्यानं, आता भस्म लावायचं, आता नैवेद्य दाखवायचा. भस्म तर लावलं, नैवेद्य दाखवायचा. तर आता नैवेद्य पत्नी रोज आणत होती, याप्रमाणे आवाज दिला. आवाज दिल्याबरोबर तुम्हाला सांगतो एखाद्या स्वर्गामधली बघा, तुम्हाला सांगतो रंभा उर्वशी सारखं तिचं रूप झालं. रूप पहा हो सगुण, निज भक्ताचे जीवन. पंचवदन विरूपाक्ष, शिव ब्रह्मांडीचा अध्यक्ष. पंचवदन विरूपाक्ष. अशा पद्धतीनं बघा तुम्हाला सांगतो ती शबरी रंभा उर्वशी सारखी हातामध्ये ताट घेऊन बघा भगवंताच्या मनामध्ये आलं. त्याची सेवा केल्याच्या नंतर तो मेवा देतो. काय करावं, काही सुचत नाही. काय खावं? दगड खाव का माती खावी? काय नेसावं? कुणाच्या तरी चिंध्या जमा करून आणून त्याला जोडून जोडून बघा एवढ्यामध्ये ते तुकडे तुकडे जोडून अंगाला बघा आपली किंमत राखण्याकरता अशा प्रसंग येतो बघा. पण काही काहीचं पहा सुख किती दिलं त्या शंकरानं, किती सुख दिलं, किती भारी भारी वस्त्र, किती राहायला चांगले चांगले बंगले, किती फिरायला गाड्या. हे सगळं वैभव देणारा अनंत कोटी भगवान शिव आहे, अनंत कोटी. म्हणून एवढ्यामध्ये अशा प्रकारचं बघा पूजेला बसल्याच्या नंतर उठायची वेळ येऊ नये. आणि महाराज आम्हाला आता सांगा, शिवपूजेचा शिवाला दाखवलेला नैवेद्य आणि बेलाचा काय महिमा आहे आम्हाला थोडक्यात सांगा. सूत नावाचे ऋषी सांगायला लागले, भगवान शिवाजीचा नैवेद्य ग्राह्य करू नये असं कोणीतरी सांगितलं. देवाला नैवेद्य दाखवला लागतो, नैवेद्य खाऊ नये असं आम्ही ऐकायला मिळालं. काय सांगतं बरं तुमचं शास्त्र? बेलाचा महिमा काय आहे आम्हाला तो सांगा. सूत नावाचे ऋषी म्हणाले, बघा शिवव्रताचं पालन करतात म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी मी सांगणार आहे, त्या एकाग्रतेनं श्रवण करा. शिवजीचा नैवेद्य अवश्य भक्षण केला पाहिजे. शिवजीचा नैवेद्य अवश्य भक्षण केला पाहिजे. काय करतो आपण? काही काही मंडळी गाईला नैवेद्य देतात, तो आहे ना, देतात ना. उद्यापासून गाईला नैवेद्य द्यायचा नाही, तो नैवेद्य आपण प्रसाद म्हणून खायचा. शिवपाठामध्ये प्रमाण आहे, हो तयाचा प्रसाद तयाचे नाम, तयाचा प्रसाद तयाचे नाम.
परत तुकाराम